नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या भागामध्ये आपण अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स यामधील अपोजिट रे म्हणजे विरुद्ध किरण कशाला म्हणायचं ते पाहणार आहे. आता त्यापूर्वी एक थोडी माहिती पाहू आपण. आता तुमच्या समोर दोन आकृत्या काढलेल्या आहेत. या आकृतीवर आधारित हे 3 प्रश्न आहेत आणि या आकृतीवर आधारित हे 2 प्रश्न आहेत. आता पहिला प्रश्न आहे नेम ऑफ द रेज. नेम ऑफ द रेज म्हणजे काय? शेजारील आकृतीतील किरणांची नावं सांगायची आपल्याला. किरण कोणकोणते आहेत पहा. किरण आपल्याला माहिती आहे किरणाची आकृती कशा पद्धती असते. आपण सूर्य काढतो ना, सूर्य काढल्यानंतर आपण कसं करतो, अशा पद्धतीने त्याची किरण काढतो. सुरुवात कुठून होते? या बिंदूपासून होते आणि असा सरळ किरण येतो. किरण आपण त्याला असं म्हणतो. ओके, त्या प्रकारे या आकृतीमध्येही 2 किरण आहेत. त्यांची नावं कोणकोणती आहेत? तर पहिलं काय आहे? रे बी सी. हा इथून सुरुवात झाला ना, रे बी सी अँड रे बी ए. रे बी सी मग आपण काय झालं? नेम ऑफ द रे 2 आहेत. रे बी ए आणि रे बी सी. 2 किरण आहेत. बी बिंदू पासून सुरुवात झालेली आहे. रे बी ए अँड रे बी सी. दुसरा प्रश्न आहे नेम ऑफ द ओरिजिन ऑफ द रे. नेम ऑफ द ओरिजिन ऑफ द रे म्हणजे काय? किरणाच्या आरंभ बिंदूचं नाव आहे. आता मगाशी मी तुम्हाला सूर्याची आकृती काढून दाखवली. म्हणजे किरण कुठून सुरुवात होतात? सूर्यापासून सुरुवात होतात. त्याप्रमाणे इथं किरण कुठून सुरुवात झालेला आहे? बी पासून सुरू झालेला आहे. म्हणजे बी पासून हा सी किरण निघाले म्हणजे बी सी हा किरण आहे आणि बी पासून ए पर्यंत किरण निघालेलं आहे म्हणजे हा बी ए हा किरण आहे. म्हणजे ओरिजिन काय आहे? पॉइंट बी. ओरिजिन काय आहे? पॉइंट बी आहे. ओके, आता नेम ऑफ द अँगल. नेम ऑफ द अँगल इथे कोण तयार होतो? हे कोण आपण 2 पद्धतीने वाचू शकतो. अँगल ए बी सी और अँगल सी बी ए. अँगल ए बी सी और अँगल सी बी ए म्हणजे ह्याचा ओरिजिन शेवटी बी आहे, तो बदलत नाही म्हणून आपण काय लिहू? अँगल ए बी सी. दिस इज द अँगल. ओके, आता पुढचा आकृती नेम ऑफ द अँगल. नेम ऑफ द अँगल. आता नेम ऑफ द अँगल म्हणजे काय? या कोणाचं नाव सांगायचं आपल्याला. आता हा जो कोण आहे तो अशा पद्धतीने इकडून सुरुवात केलेली आहे. मग आपण त्या नाव सांगू अँगल सी बी ए. अँगल सी बी ए. ओके, आता नेम ऑफ द रेज. नेम ऑफ द रेज हुज ओरिजिन पॉइंट इज बी. आता काय सांगितलं आपल्याला? आकृतीमधील बी हा आरंभ बिंदू कोणता आहे? बी हा आरंभ बिंदू असलेल्या किरणाचं नाव सांगायचं. आता बी पासून किती किरण निघाले? 2 निघालेत. रे बी सी अँड रे बी ए. आता पहा या आकृतीमध्ये रे बी सी म्हणजे किरण बी सी. पहा, किरण बी सी आणि किरण बी ए मिळून एक विशाल कोन तयार होतो दाखवलेला आहे बघा. आता हा कोन किती मापाचा आहे तो आपण मोजूया. आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा कोन किती मापाचा आहे पहा बरं. आपण मोजू. 0 ते 180. 0 ते 180 म्हणजे हा एकूण किती मापाचा कोन तयार झालेला आहे? 180 मापाचा कोन तयार झालेला आहे. म्हणजे इथं काय होतो? एक सरळ कोन तयार होतो, स्ट्रेट अँगल तयार होतो.
इथं काय तयार होतो स्ट्रेट अँगल म्हणजे 180 मापाचा कोन तयार होतो. आता पहा इथं किरण BC आणि किरण BA हे एकमेकाचे काय आहेत विरुद्ध किरण आहेत. एकमेकाचे कसले किरण आहेत विरुद्ध किरण आहेत आणि या दोघांनी मिळून एक सरळ कोन म्हणजे स्ट्रेट अँगल तयार होतो आणि त्याचा ओरिजिन कोणता आहे बी या आरंभ बिंदू पासून किरण BC आणि किरण BA या दोघांनी मिळून काय तयार होतो एक स्ट्रेट अँगल 180 मापाचा एक कोन तयार होतो सरळ कोन तयार होतो. म्हणून किरण BC आणि किरण BA रे BC and रे BA आर द ऑपोजिट रेज. बरोबर का. मला त्याची व्याख्या दिली आपल्याला पण काय दिली व्याख्या टू रेज विच हॅव ए कॉमन ओरिजिन. टू रेज दोन किरण आहेत त्याचा सामायिक आरंभ बिंदू आहे. टू रेज विच हॅव अ कॉमन ओरिजिन अँड फ्रॉम अ स्ट्रेट अँगल या दोघांपासून काय तयार होतो एक सरळ कोन तयार होतो. आर सेड किंवा आर नोन एज ए ऑपोजिट रे म्हणजे ह्याला काय म्हणणार आपण विरुद्ध किरण. साधी गोष्ट लक्षात आरंभ बिंदू सामायिक आणि दोघांपासून कसला कोन तयार होतो सरळ कोन तयार होतो. त्या किरणांना काय म्हणायचं एकमेकाचे विरुद्ध. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 18 प्रॅक्टिस सेट 18 पाहणार आपण. पहा एक आकृती दिलेली आपल्याला त्यांनी. नेम ऑफ द पेयर्स ऑफ ऑपोजिट अँगल म्हणजे शेजारील आकृतीतील विरुद्ध किरणाची नावं सांगायची. आता आपण आत्ताच पाहिलं आपण विरुद्ध किरण कशाला म्हणायचं की ज्या दोन किरणांनी एक सरळ रेषा तयार होते. ज्या दोन किरणांनी सरळ रेषा तयार होते त्याला आपण काय म्हणणार आहे विरुद्ध किरण. पहा आता कोणता बिंदू आपण P पासून सुरुवात करू. PM अँड PL. PM अँड PL म्हणजे काय येणार आहे रे PM अँड रे PL. त्याचप्रमाणे दुसरा काय येणार आहे रे PT अँड रे PN. रे PT अँड रे PN. आता दुसरा प्रश्न विचारले आर रे PM अँड PT. पहा PM अँड PT ऑपोजिट रेज. पहा PM अँड PT हे दोन विरुद्ध किरण आहेत का. या दोन किरणांनी एक सरळ रेषा तयार होते का. पहा आपण लावून बघू आपण रेषा सरळ रेषा तयार होते का. बघा पहा PM आणि PT होत नाही. म्हणून हे ऑपोजिट रे नो. ऑपोजिट आहेत का नाही. आता कारण काय द्यायचंय therefore because आता काय होतंय या दोन किरणांनी सरळ रेषा तयार होत नाही. रे डू नॉट फॉर्म काय करलं अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन म्हणजे हे दोन किरण जी आहेत ती दोन किरण काय करतात सरळ रेषा तयार करत नाहीत. म्हणून हे दोन किरण काय आहेत विरुद्ध किरण नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट आपला 18 संपलेला आहे. धन्यवाद. थँक्स.